नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. हिंदू जन आक्रोश मोर्चाची बुलंद तोप समजले जाणारे, हिंदू महिलांवर मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्याचा कैवार घेणारे हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी श्रीरामपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील एका 25 वर्ष वयाच्या महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवत तिला जीवमानाची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बाबू साळवे, सागर बेग आणि सोनू बेग या तिघांविरुद्ध 22 जुलै 2026 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार मुख्य आरोपी बाबू साळवे याने पीडित महिलेला तिच्या लहान मुलांना जीवमानाची धमकी देत वार्ड क्रमांक 3 मधील स्वतःच्या खोलीवर बोलावून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. तसेच एका प्रसंगी बाबू साळवे, सागर बेग व सोनू बेग यांनी पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत आमच्या पंटर सोबत संबंध ठेव, अन्यथा तुझ्या मुलासह तुला गायब करू अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे पीडित महिलेने भीतीपोटी आपल्या मुलांच्या शाळेतील प्रवेश रद्द करून श्रीरामपूर सोडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या एका लग्न समारंभात बाबू साळवे यांनी पीडित महिला आणि तिच्या मैत्रिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप आहे. सोनू बेग यांना अन्य एका प्रकरणात अटक होऊन न्यायालयात कोठडी पाठवण्यात आल्यानंतर पीडित महिलेने धाडस करून पोलिसात तक्रार दाखल